6 मार्क्ससाठी स्ट्रेस ब्लॉक डायग्राम विचारतात. स्ट्रेस ब्लॉक डायग्राम सेक्शन जे असतात बीमचे सेक्शन, त्याचे आपण 3 प्रकार बघितले आहेत. बॅलन्स सेक्शन, अंडर रेनफोर्स सेक्शन आणि ओव्हर रेनफोर्स सेक्शन. तर तुम्हाला बॅलन्स सेक्शनसाठी हा स्ट्रेस ब्लॉक डायग्राम बनवायचा आहे. ड्रॉ अ लेबल स्केच स्ट्रेस ब्लॉक डायग्राम फॉर द सिंगली रेनफोर्स आरसीसी सेक्शन बाय शोईंग इम्पॉर्टंट पॅरामीटर ऑन इट. हा 4 किंवा 6 मार्कला प्रश्न आहे. तो डायग्राम काढायचे आहे. फक्त काय करायचं आहे, उत्तराचा बाण मारला. हा बघा, अशा पद्धतीने बीमचा एक सेक्शन असतो. म्हणजे बीम जर समोरून कापला तुम्ही तर तुम्हाला दिसायला भेटेल बघा की बॉटमला मेन बार लावलेले असते. इथून तर इथवर ही त्याची ओव्हरऑल डेप्थ आहे. ओव्हरऑल डेप्थ दाखवतात कॅपिटल डी. स्टील बारपर्यंत इथून तर इथपर्यंत इथे स्टील बारपर्यंत जे अंतर आहे याला बोलतात इफेक्टिव्ह डेप्थ छोटा डी. ओके, पुन्हा जर तुम्ही बघायला गेलात तर हे झाला आता क्रॉस सेक्शन. तर हे असतं आपल्या इकडचं बी, हा बी झाला आणि हा उभा डी झाला. कॅपिटल डी छोटा डी लक्षात राहतं. तो हे काय झाली बरं का, याला बोलतो आपण क्रॉस सेक्शन डायग्राम. क्रॉस सेक्शन डाया. ओके, आता आपण बनवणार स्ट्रेस डायग्राम. बघा मी कोणत्या लेवलला हे केले बरं का, मार्किंग कोणत्या लेवलला आहे व्यवस्थित बघायचं. स्ट्रेस लेवल जेव्हा तुम्ही बनवणार तो स्ट्रेस ब्लॉक डायग्राम बनवायचा आहे. तो स्ट्रेस ब्लॉक कसा असणार, इकडच्या बाजूचा स्ट्रेस हा इकडे एक स्ट्रेस. ही आपली होऊन जाते, ही जी सेंटरची आहे ना याला बोलतो न्यूट्रल ॲक्सिस. काय बोलतो याला आपण, न्यूट्रल ॲक्सिस. याच्यावरती असतोय, याच्यावरती जर बघितला तर याच्यावरती असणार कॉम्प्रेशन, खाली काय असतो टेन्शन. ओके, बरं मग आता कॉन्क्रीटमध्ये ही स्ट्रेन डायग्राम आहे. स्ट्रेन डाया. कॉन्क्रीटमध्ये किती स्ट्रेन येते मॅक्सिमम 0.0035 आणि स्टीलमध्ये किती असते 0.87 FY डिवाइड बाय ES प्लस 0.002. ही झाली स्ट्रेन डायग्राम. आता या स्ट्रेस डायग्राम कसं काढतोय बघ, इथून इथपर्यंत असं कर्व नंतर डायरेक्ट स्ट्रेट रेक्टँग्युलर भाग. इथे किती असते बरं का 0.45 FCK मॅक्सिमम स्ट्रेस बरं का. ही काही स्ट्रेस आहे कॉन्क्रीटमधली. आणि स्टीलमधले किती असते बरं का स्ट्रेस हे पण सांगतो. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला दाखवायचं आहे इथे कॉम्प्रेशन फोर्स. कॉम्प्रेशन फोर्सची = 4 घटक असतात. कोणकोणते 0.36 FCK इंटू XU इंटू B. 1 2 3 4 कोण आहे. कॉम्प्रेशन फोर्स किती असतो बरं C 0.36 FCK XU इंटू B. तुम्ही म्हणणार XU म्हणजे काय, टॉपपासून तर न्यूट्रल ॲक्सिसपर्यंत जे अंतर आहे त्याला बोलतो आपण XU किंवा XU लिमिट. ओके, 0.36 FCK काय सांगतो तुम्हाला, कॉन्क्रीटचा ग्रेड राहतो तो. हा काय झाला कॉम्प्रेसिव्ह फोर्स. टेन्शन फोर्स काय असतो, टेन्शन फोर्स असतो 0.87 FY. हा झाला स्ट्रेस आणि इंटू काय एरिया. स्ट्रेस इंटू एरिया AST झाला. हा टेन्शन, हा कॉम्प्रेशन. आणि यांच्यामधलं अंतर किती असतं, हे अंतर असतं झेड. किती अंतर असतं झेड = किती असतो बघा ना, हा D आहे. या D मधून वरचं मायनस जर केलं ना तुम्ही 0.42 XU किती असतो, हे टॉप आहे ना वरचं हे बघा, इथून तर इथपर्यंत हे अंतर जे ना तो किती असतो, तो असतो 0.42 XU. हा जो टॉप आहे ना इथून इथपर्यंत 0.42 XU आहे. तर तुम्ही बघा तुमच्या लक्षामध्ये येईल की झेडची व्हॅल्यू काय येईल, इथून इथपर्यंत ते D अंतर आहे. तर या Dमधून जर समजा मी वरचं 0.42 XU मायनस केला तर तुम्हाला झेड भेटून जाईल ना. झाली 6 मार्काची डायग्राम. आता याच्यामध्ये व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. काय कॅपिटल D असतो ओव्हरऑल डेप्थ. छोटा D असतो इफेक्टिव्ह डेप्थ. B असतो विड्थ. XU असतो न्यूट्रल ॲक्सिस डेप्थ. FY असतो ग्रेड ऑफ स्टील. FY काय असतो ग्रेड ऑफ स्टील. ठीक आहे, FY ग्रेड ऑफ. नंतर FCK काय असतो कॅरेक्टरिस्टिक कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. हां, FY काय झालं ना ग्रेड ऑफ स्टील झाला. FCK पण झाला. AST काय एरिया ऑफ स्टील. एवढं जर तुम्ही लिहून टाकलं, याने काय न्यूट्रल ॲक्सिस फरक झाला का, एवढं जर तुम्ही लिहून टाकलं तुमचं 6 मार्क.